हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना आणि तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। तर गुरुपौर्णिमा आणि त्याचबरोबर आजचा वार देखील गुरुवार होता आणि आपण स्वामी भक्त म्हणजे स्वामींची सेवा करत असतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी। कारण जेव्हा म्हणजे गुरुपौर्णिमा येते तर तेव्हा आपण आपल्या गुरूंची सेवा करत असतो। त्यामुळे म्हणजेच माझे गुरु स्वामी आहेत तर स्वामींची देखील आज मला सेवा करायची होती। तर सुरुवातीला मी सर्व जी पूजेची भांडी होती तर ते सर्व मी साफ करून घेतली आणि त्यानंतर जो अखंड दिवा होता तर तोच मी लावत असतो। म्हणजेच जेव्हा कोणतीही आपण जी पूजा करतो तर तेव्हा एक दिवा म्हणजे चालू राहायला पाहिजे। त्यामुळे मग अशा प्रकारचा हा जो मोठा दिवा आहे हा देखील मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केला होता। म्हणजेच मी पूजेसाठीच खास करून हा दिवा घेतलेला आहे। म्हणजे जेव्हा पण आपण अशी पूजा करतो म्हणजेच पूजेची वेगळी मांडणी करतो तर तेव्हा अशा प्रकारे हा दिवा म्हणजे सतत चालत राहावा त्यासाठी हा जो अखंड दिवा होता तर तो मी घेतला होता आणि तो बराचसा युजफुल होत आहे। कारण म्हणजे त्याच्यामध्ये एकदा तेल टाकलं तर तो दिवसभर चालूच होता। त्यामुळे मग मी हा दिवा प्रेफर करतो म्हणजे पूजेमध्ये लावण्यासाठी। आणि त्याचबरोबर आज पौर्णिमा देखील होती त्यामुळे जो मंगल कलश होता तर तो देखील म्हणजेच मी छान अशा प्रकारे सजवून घेतला। म्हणजेच त्याचे देखील जे तांदूळ होते तर ते मी चेंज करून घेतले। त्यानंतर जो मी कलशाला तांब्या यूज करतो मंगल कलशाला तर तो देखील मी स्वच्छपणे धुवून घेतला। त्यानंतर जो नारळ होता कलशाचा तर तो देखील म्हणजे मी ओला करून घेतला। त्याचबरोबर जी पानं होती तर ती देखील मी चेंज केली। म्हणजेच जी जास्वंदाच्या फुलाची पानं असतात तर ती आज मी लावली होती। म्हणजेच आंब्याची जी पानं होती तर ती आज मी लावली नव्हती आणि जी जास्वंदाची पानं होती तर ते मी मंगल कलशाला लावली होती। त्याचबरोबर जे मंगल कलशाचं जे स्वरूप होतं तर ते खूप छान दिसत होतं। त्यानंतर मी मंगल कलशाची पूजा करून घेतली। यानंतर जो स्वामींचा फोटो आहे माझ्या देवघरामध्ये म्हणजेच त्यामध्ये दत्तात्रय महाराज आणि स्वामी आहेत त्याचबरोबर गजानन महाराजांचा देखील फोटो आहे। तर हाच फोटो मी माझ्या पूजेमध्ये ठेवतो। तर त्याला देखील मी चांगल्या प्रकारे पहिल्यांदा स्वच्छ करून घेतले। म्हणजेच स्वच्छ कपड्याने पुसून घेतलं त्यानंतर ओल्या कपड्याने पुसून घेतलं म्हणजे जे आपण चंदन व कुंकू म्हणजे फोटोला लावतो तर ते पण स्वच्छ झालं पाहिजे। त्यामुळे मग जो फोटो होता तर तो देखील पहिल्यांदा मी क्लीन करून घेतला। त्यानंतर त्यांना देखील अष्टगंध मी लावून घेतलं त्यानंतर कुंकू लावून घेतला। त्यानंतर जी फुलं आणली होती मी तर फुलं देखील आज मला खूप सारी मिळून गेली होती। म्हणजेच जी पूजा आहे महाराजांची तर ती माझ्या मनासारखी झाली। म्हणजेच महाराजांनी माझ्या हातून सेवा करून घेतली त्यांची। तर सर्व जी देवांची फोटो होते तर ती देखील मी क्लीन करून घेतली। त्यानंतर जी फुलं होती तर ती अर्पण केली। यानंतर पूजेची मांडणी करायची होती तर महाराजांना चांगल्या प्रकारे अभिषेक करायचा होता। त्यामुळे मग मी अशा प्रकारच्या ह्या ज्या दोन मोठ्या समया आहेत तर ह्या देखील जेव्हा मी बाहेरगावी शिकण्यासाठी होतो तर तेव्हाच मी ह्या घेतल्या होत्या आणि ह्या देखील मला खूप युजफुल ठरतात। म्हणजे ह्या देखील समय एकदा तर त्या दिवसभर चालूच राहतात। त्यामुळे मग मी अशा समया म्हणजे जेव्हा आपली मोठी पूजा असते तर तेव्हा त्यामध्ये या समयांचा मी यूज करत असतो। तर जो मोठा चौरंग होता माझ्याकडे सर्वात सुरुवातीला मी तो ठेवून घेतला। त्यानंतर ज्या समया होत्या तर त्या मी प्रज्वलित करून घेतल्या। यानंतर समयांची देखील पूजा करून घेतली। जी पॅनवेल डिश बघत आहात तुम्ही तर ही देखील मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर केली की ज्या नारायणी पूजा आर्ट्सच्या ज्या ताई आहेत तर त्यांच्याकडून खास करून मी अभिषेकासाठीच ही डिश बनवली होती। कारण जेव्हा आपण कोणताही अभिषेक करतो तर तेव्हा अशा प्रकारे आपण एखादी म्हणजेच मोठी डिश घेतली खाली तर सतत आपल्याला मूर्ती उचलावं म्हणजे लागत नाही। त्यामुळे मग अशा प्रकारच्या म्हणजेच जे मोठं ताट असतं तर त्याचाच मी पूजेमध्ये यूज करत असतो जेव्हा अभिषेक आपण करतो। आणि आज गुरुपौर्णिमा देखील होती तर स्वामींचे जे मंत्र म्हणजेच आपल्याला बनायचे असतात जेव्हा आपण महाराजांचा अभिषेक करतो तर तेव्हा आपल्याला पुरुष सूक्त वाचायचं असतं श्री सूक्त वाचायचं असतं। ते जेव्हा आपण महाराजांचा अभिषेक करतो तर तेव्हा ह्या मी सेवा करून घेतल्या। सुरुवातीला महाराजांना मी पाण्याने अभिषेक करून घेतला त्यानंतर दुधाने अभिषेक करून घेतला। यानंतर जे चंदनाचं मिश्रण मी तयार करून घेतलं होतं म्हणजेच त्याच्यामध्ये थोडंसं मी चंदन टाकलं होतं त्यानंतर जे इत्र होतं ते टाकलं होतं आणि गुलाबजल होतं ते देखील टाकलं होतं। तर याचं पूर्ण मिश्रण करून महाराजांना मी अभिषेक करून घेतला आणि त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक केला। यानंतर महाराजांच्या गुलाबाच्या पाकळ्याने देखील मी अभिषेक केला। म्हणजेच महाराजांकडे बघून मला खूप प्रसन्न वाटत होतं। यानंतर ज्या काही सेवा म्हणजेच आपण जेव्हा अभिषेक करतो महाराजांना तर त्या मी करून घेतल्या आणि त्यानंतर महाराजांची मूर्ती मी स्वच्छ म्हणजेच कपड्याने पुसून घेतली। यानंतर महाराजांना थोडीशी हाईट द्यायची होती त्यासाठी मी खाली छोट्या चौरंगाचा मी यूज केला। त्यावरती लाल कलरचे मी वस्त्र ठेवले त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवल्या आणि त्यानंतर मग महाराजांना मी त्याच्यावरती विराजमान केलं। यानंतर जे महाराजांचं तुम्ही वस्त्र बघत आहात तर हे देखील मी त्या ताईंकडून बनवलं होतं तर हे देखील मी तुमच्यासोबत शेअर केलं। तर आज महाराजांना जांभळ्या कलरचंच मी वस्त्र परिधान केलं। त्यानंतर जो तुम्ही मुकुट बघत आहात महाराजांना जो म्हणजेच मी म्हणजेच बुधवारी मी संध्याकाळी हा तयार केला तर याचा व्हिडिओ मला म्हणजेच तयार करता आला नाही। तर जेव्हा मी आता पुढे महाराजांसाठी अजून एक मी नवीन मुकुट बनवणार आहे
तर तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल. कारण म्हणजे एक ताई आणि एक दादा आहेत, तर त्यांनी म्हणत होते की जो महाराजांचा मुकुट आहे तर त्याचा तुम्ही व्हिडिओ स्पेशल तयार करा. पण मला म्हणजेच तो तयार करणं झालं नाही. म्हणजे एवढ्या घाईमध्ये झालं की म्हणजेच महाराजांनाच माझ्या हातून म्हणजे ते मुकुट त्यांचं तयार करून घ्यायचं होतं. कारण बुधवारी संध्याकाळी मी मुकुट तयार केलं आणि त्यानंतर मग गुरुवारी महाराजांना पूजा झाल्यानंतर मी ते परिधान केलं. तर मुकुट देखील खूप छान झालं होतं. म्हणजेच जे मागच्या वेळेस आषाढी एकादशीच्या वेळेस देखील मी म्हणजेच मुकुट तयार केलं होतं, तर ते पांढऱ्या कलरचं होतं. म्हणजेच पांढऱ्या थीमवर ते मॅच होईल अशा प्रकारे मी ते तयार केलं होतं. आणि आता जे मुकुट मी तयार केलं तर हे गोल्डन थीमवर, म्हणजेच जेव्हा महाराजांना आपण गोल्डन कलरचे म्हणजेच माळा वगैरे घालतो तर त्याच्यावरती हे मॅच झालं पाहिजे. त्यामुळे मग मी अशा प्रकारे गोल्डन मुकुट तयार केलं महाराजांसाठी. आणि त्यानंतर मग महाराजांना ते मी परिधान केलं. यानंतर महाराजांना माळी देखील मी परिधान केल्या. आणि जे फुलं मी आणले होते तर ते देखील मी अशा प्रकारे म्हणजेच साईडला ठेवून घेतले. तर महाराज खूपच छान दिसत होते. आणि जी चाफ्याची फुलाची वेणी होती माझ्याकडे, जर तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघितले असाल तर मी तुमच्यासोबत ही शेअर केली, मी कोणाकडून बनवली. तर ही देखील आपण जेव्हा आपल्या पूजेमध्ये ठेवतो तर आपली पूजा दिसायला खूप छान दिसते. आणि महाराजांना देखील चाफ्याची फुलं खूप आवडतात. त्यामुळे मग अशा प्रकारे मागच्या साईडने म्हणजेच थोडी रिकामी जागा होती तर ती भरून काढण्यासाठी अशा प्रकारे वेणीचा मी यूज केला. आणि यानंतर आज पौर्णिमा देखील होती, जसं की तुम्हाला मी सांगितलं. तर खास करून मी कुंचम हा म्हणजेच आपण जेव्हा महालक्ष्मीची सेवा करतो तर तेव्हा आपण अशा प्रकारे कुंचममध्ये देवीची सेवा करतो. आणि त्याचबरोबर जेव्हा म्हणजेच आपण कुंचमची सेवा मंगळवारी, शुक्रवारी किंवा पौर्णिमेला अशा प्रकारे करू शकतो. तर आजची पौर्णिमा देखील होती, त्यामुळे मग जी धनलक्ष्मी कुंचम सेवा होती तर ती देखील मी आज केली. म्हणजेच तुम्ही बघत असाल तर सर्वात सुरुवातीला म्हणजेच मला ते चौरंगावरतीच ठेवायचा होता, पण तो चौरंग तिथे बसत नव्हता. अजून माझ्याकडे एक थोडासा मीडियम साईजचा चौरंग होता, तर तो इथे मी बरी ठेवत होतो, पण तो तिथं बसला नाही. त्यामुळे मग खालतीच मी वस्त्र ठेवले, त्यावरती जी प्लेट होती तर ती ठेवली. आणि त्यानंतर त्याच्यावरती सर्वात पहिल्यांदा म्हणजे आपण कुंचम तसंच नाही ठेवायचा, तर त्याखाली आपल्याला म्हणजेच कॉईन ठेवावे लागतात. तर जेव्हा मी सुरुवातीला देखील कुंचम सेवा करायचो, म्हणजेच जेव्हा माझी नोव्हेंबरमध्ये 2024च्या नोव्हेंबरमध्ये माझी जॉईनिंग झाली होती, तर तेव्हा देखील मी कुंचम सेवा करायचो. म्हणजेच जो स्टीलचा ग्लास होता तर त्याच्यावर म्हणजेच शंख, चक्र, नाम असे मी अष्टगंधाने काढायचो आणि त्यानंतर मग त्यांची सेवा करायचो. तर तेव्हाचेच माझे हे कॉईन आहेत, तर हे 10-10चे कॉईन आहेत. सुरुवातीला मी म्हणजेच आपल्याला जे कॉईन असतात तर ते खाली ठेवायचे असतात, त्याला देखील मी हळदी कुंकू लावून घेतलं. त्यानंतर त्याच्यावरती मी कुंचम ठेवला. कुंचमला देखील मी अष्टगंध कुंकू लावून घेतलं. आणि ज्या अष्टलक्ष्मी आहेत कुंचमवर त्या देखील मी तुमच्यासोबत शेअर केला. म्हणजेच ही एक खासियत आहे त्यांच्या कुंचमची, कारण त्याच्यावरती अष्टलक्ष्मी कोरलेल्या आहेत. त्यामुळे म्हणजेच 8 लक्ष्मींची सेवा आपली एकदाच होऊन जाते. आणि जेव्हा आपण कुंचम सेवा करतो तर त्यामध्ये सर्व देवी येतातच. आणि मग जे काही सामान होतं म्हणजेच आपल्याला जे कुंचममध्ये साहित्य टाकावं लागतं, म्हणजेच गोमती चक्र, कवड्या, त्यासोबत बांगड्या आणि जे पोवळे, याचबरोबर पंचरत्न, तर हे देखील मी हळूहळू म्हणजे टाकण्यासाठी सुरुवात केली. सर्वात पहिल्यांदा आपल्याला खाली म्हणजे थोडेसे तांदूळ टाकायचे, त्यानंतर आपण एक एक लेअर अशी करत जायचं. तर तशा प्रकारे मी तयार केलं. आणि जो चांदीचा कॉईन मी खास करून म्हणजेच कुंचम सेवेसाठीच घेतला होता, तर तो देखील मी पूजेमध्ये ठेवला. आणि जेव्हा कुंचम सेवा झाली तर म्हणजे कुंचम सेवा सुरू करण्या अगोदर जे शंखचक्र दिवे आहेत माझ्याकडे, तर ते देखील आजच्या पूजेमध्ये मी ठेवले होते. आणि जे 1 तास दिवे चालतात, तर हे जे तुपाचे दिवे तुम्ही बघत आहात तर हे कंटिन्यू 1 तास चालतात. त्यामुळेच मग हे दिवे मी यूज करतो पूजेमध्ये. कारण जेव्हा आपण कोणतीही सेवा करतो तर तेव्हा ते कंटिन्यू दिवे चालू असले तर आपलं सेवेत देखील मन लागतं. नाही तर मग आपण जर छोटे दिवे यूज केले तर ते विजतात देखील मंदामध्ये, नंतर मग आपल्याला चांगलं वाटत नाही. त्यामुळे मग अशा प्रकारचे जे मोठे दिवे आहेत तर त्यांचाच मी यूज केला. तर हे देखील मी सुरुवातीला मी प्रज्वलित करून घेतले आणि त्यानंतर मी सेवेला सुरुवात केली. कारण जेव्हा आपण माता लक्ष्मीची सेवा करतो तर तेव्हा आपण एकतरी तुपाचा दिवा लावला पाहिजे. त्यामुळे अशा प्रकारचे हे जे 2 दिवे आहेत तर हे सुरुवातीला मी प्रज्वलित करून घेतले. आणि त्यानंतर मी कुंचम सेवा केली. आणि त्यानंतर जो कॉईन होता तर तो देखील मी म्हणजेच कुंचमवरती ठेवून दिला. आणि जे फूल होतं म्हणजेच जे गुलाबाचं फूल होतं तर ते देखील मी कुंचमवरती ठेवलं. आणि त्यानंतर सेवा खरंच खूप छान झाली होती. आणि गुरुपौर्णिमेची जी पूजा होती तर ती देखील खूप छान झाली. त्यानंतर महाराजांची मी एक माळ जप करून घेतली, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे. आणि त्यानंतर जे मला गुरुपद देखील घ्यायचं होतं तर सुरुवातीला मी जे अध्याय वाचन करायचे असतात, म्हणजे जे श्री स्वामी चरित्र सारामृत यातील 3 अध्याय वाचन करायचे असतात, तर सुरुवातीला मी ते 3 वाचन करून घेतले. आणि त्यानंतर महाराजांची मी आरती करून घेतली. म्हणजेच धुपानेच मी आरती केली. जी महाराजांची म्हणजे आपण जे आपल्याकडे नित्यसेवा स्तोत्र मंत्र हे पुस्तक आहे तर यामध्ये जी महाराजांची सकाळची आरती होती तर ती मी सुरुवातीला करून घेतली. आणि त्यानंतर मग मी महाराजांचं गुरुपद जे आहे तर ते घेतलं. कारण आपण गुरुपद कशासाठी घेतो, तर आपण जेव्हा कोणाला गुरु करतो तर तेव्हा आपण गुरुपद घेत असतो त्यांचं. म्हणजेच गुरुपद घेताना देखील एकदम साधी आणि म्हणजे सोपी पद्धत
पद्धत आहे। गुरुपद जेव्हा आपण घेतो तर तेव्हा आपल्याला जास्त काही म्हणजे नियमाचं पालन करावं लागत नाही, फक्त काही थोडेसे नियम असतात तर ते आपल्याला पाळावे लागतात। म्हणजेच आपण जेव्हा गुरुपद घेतो तर म्हणजे सुरुवातीला आपल्या हातामध्ये आपल्याला नारळ घ्यायचं, त्यावरती एक गुलाबाचं फूल तुम्ही ठेवा, त्याचबरोबर तुम्ही खडीसाखर देखील ठेवायची होते आणि यानंतर मग तुम्ही गुरुपद घेऊ शकता। म्हणजेच महाराजांना आपल्याला म्हणायचं असते की महाराज पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला मी माझा गुरु करत आहे, म्हणजेच माझ्याकडून जेवढी सेवा होईल तर तेवढी तुम्ही करून घ्या आणि म्हणजेच मला जशी जमेल तशी मी सेवा तुमची करेलच, अशा प्रकारे आपल्याला महाराजांना म्हणायचं असतं। आणि त्यानंतर जे नारळ आपण म्हणजेच गुरुपद घेताना आपल्या हातामध्ये घेतो तर हे तुमच्याजवळ कुठेही स्वामी केंद्र असेल तर तिथे देखील तुम्ही म्हणजेच मंदिरामध्ये ठेवून येऊ शकता, नाहीतर तुमच्या आजूबाजूला कुठे नदी असेल तर त्याच्यामध्ये देखील प्रवाहित करू शकता पूजा झाल्यानंतर। म्हणजेच माझ्या इकडे तरीच स्वामीचे केंद्र जे आहे तर ते नाही आहेत, त्यामुळे मग मी ते नदीमध्ये सोडून दिलं। म्हणजेच हा व्हिडिओ तुम्हाला लेट येणार आहे, म्हणजेच हा तुम्हाला शनिवारी येईल। तर जे गुरुपौर्णिमेचं जे नारळ होतं तर ते देखील म्हणजेच मी पाण्यामध्ये सोडून दिलं, कारण इकडे बंगाली एरिया असल्यामुळे इकडे महाराजांचे म्हणजे जे केंद्र असतात तर ते नाही आहेत। आणि अशा प्रकारे आजची जी स्वामी सेवा होती तर ती स्वामींनी माझ्या हातून करून घेतली। आणि त्याचबरोबर माझं ऑफिस देखील होतं। आज गुरुपौर्णिमेची म्हणजे सर्वांना सुट्टी असते, पण म्हणजेच मी पोस्टामध्ये आहे, स्वामींच्या कृपेने मी पोस्टामध्ये म्हणजे लागलेलं आहे। तर पोस्टांना सुट्टी नव्हती, म्हणजे जे पोस्टामध्ये काम करतात तर त्यांना सुट्टी नव्हती, त्यामुळे मी सकाळी लवकरच उठलो आणि त्यानंतर महाराजांनी माझ्या हातून सेवा त्यांची करून घेतली आणि पूजा करून मला देखील खूप छान वाटले।